आणि त्या ताशा वादनाच्या ओढीने तिथं गेल्यावर मी जर ताशा मागितलं तर वय वर्ष 10 होतं, कोणी मला ताशा द्यायचं नाही. मग ते ताशा दिला नाही की मला असं वाटायचं रुखरुख. पण मी काय करायचो, मी त्याचा ताल लक्षात ठेवायचो. आणि आमच्या वाड्यामध्ये आलो की काटदरे वडीवाले म्हणून होते, ते वड्या करायचे. त्यांची कोळशाची पोती होती, त्याच्यामागे खराटा असायचा. त्या खराट्यातल्या 2 काड्या काढून घ्यायचो आणि त्या काड्यावरती जायचो आणि माझ्याकडे लाकडी टेबल होतं. तर त्या दिवशी जो वाजवलेला लोकांनी ताल आहे तो मी पक्का करायचो आणि तो वाजवून ठेवायचो. तर आमच्याकडं शशी कोलामडे नावाचा कार्यकर्ता होता, आज तो दुर्दैवाने नाही आहे. तो उत्कृष्ट ताशावादक होता, त्याच्या ताशावर लोक नाचायचे. आणि हे सगळे ताल मी लाकडी टेबलावर आमच्या खराट्याच्या काडीने पक्के केलेले होते. आणि एक दिवशी काही शशी आला नाही. आज त्याचा संतोष कोलामडे म्हणून मुलगा आमच्या मंडळाचा कार्यकर्ता आहे, पिढ्यानी पिढ्या कार्य चालतं. तर त्या दिवशी कोणी आलं नाही म्हणल्यावर ते सगळे म्हणले की एकदा पर्याला देऊन बघा. माझं नाव पराग असलं तरी लाडाचं नाव आमच्या भागातलं पर्याय, एकदा पर्याला देऊन बघा. आणि तो घेतला आणि त्यावेळेला आरके म्हणून आमचा जो मित्र होता त्याने कच्छी ताल घेतला होता. कच्छी म्हणजे थोडासा एक वेगळा ताल आहे आणि तो नाचायला फार भारी असतो. आणि तो घेतल्यावर मी पहिल्याच तालाला जी उचल घेतली त्यावेळेला सगळे म्हणले, अरे हा कुठं होता म्हणले पोरगा, आता ह्याचा ताशा सोडायचा नाही.